हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत कैरीचं लोणचं. हे लोणचं जे आहे ते दीर्घकाळ टिकणारं असं नाही आहे, पण तात्पुरती तोंडाची चव वाढवणारं असं हे नक्कीच आहे. तर हे कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूयात. लोणचं बनवण्यासाठी मी इथं कैरी घेतलेली आहे. कैरी जी आहे ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. काही वेळेला कैरीवर चीक सुद्धा असू शकतो. तर स्वच्छ धुवून ती मी कॉटनच्या कापडानं पुसून त्याला कोरडी करून घेतलेली आहे. जेणेकरून त्याच्यामध्ये पाण्याचा अंश आहे तो राहणार नाही. इथं मी कैरी वापरताना तोतापुरी कैरी वापरलेली आहे. तोतापुरी कैरी ही चवीला खूप आंबट नसते. त्यामुळं आपलं लोणचं जे आहे ते खूप आंबट होणार नाही आणि जेणेकरून दाताला देखील त्याचा त्रास होणार नाही. यानंतर मी त्या कैरीच्या साली ज्या आहेत ते काढून घेणार आहे. तुम्हाला जर कैरीची साल हवी असेल तर तुम्ही नाही काढली तरीही चालेल. कैरीची साल जी आहे ती अतिशय पातळ आहे, जाड नाही आहे. याचा अर्थ कैरी जी आहे ती कोवळी आहे. अशा प्रकारे कैरीची साल जी आहे ती काढून झालेली आहे आणि आता आपल्याला कैरी जी आहे ती बारीक अशी कट करून घ्यायची आहे. कैरी कट करताना आपल्याला खूप मोठी अशी ठेवायची नाही आहे, जेणेकरून जे काही मीठ आणि तिखट असेल ते छोट्या छोट्या फोडींना लागलं तर त्याची चव जी आहे ती आणखी वाढणार आहे. कैरी कट करताना बघा त्याची कोय देखील इझिली कट झाली, याचा अर्थ कैरी जी आहे ती कोवळी आहे. तर आता आपण त्याचे छोटे छोटे स्लाइस करून बारीक अशी तुकडे करून घेऊयात. अशा प्रकारे कैरी जी आहे ती मी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. तर यानंतर आपल्याला लोणच्यासाठीची फोडणीची जी आहे ती तयारी करून घ्यायची आहे. इथं मी एका पातेल्यामध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तेल घेतलेलं आहे. हे तेल जे आहे ते आपल्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 टीस्पून होईल इतकी मोहरी ॲड करायची आहे. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये थोडासा हिंग आणि हळद घालणार आहोत. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. आता मी याच्यामध्ये पाव टीस्पून होईल इतका हिंग ॲड करणार आहे. त्याचबरोबर पाव टीस्पून होईल इतकी हळद ॲड करायची आहे आणि यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि फोडणी जी आहे ती एका बाजूला काढून घ्यायची आहे. फोडणी आपल्याला अर्धवट अशी गार होऊ द्यायची आहे आणि फोडणी अर्धवट गार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर जी आहे ती ॲड करायची आहे. इथं मी लाल मिरची पावडर वापरताना जी काही आपली कलरसाठीची असते ती मिरची पावडर वापरलेली आहे. जेणेकरून आपल्या लोणच्याचा कलर जो आहे तो अगदी लाल भडक असा येईल. फोडणी खूप गरम असताना आपण जर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड केली तर त्याचा कलर जो आहे तो थोडासा काळसर येण्याची शक्यता असते. यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहे. इथं मी अर्धा टेबलस्पून होईल इतकं मीठ जे आहे ते ॲड करून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतका गूळ ॲड करायचा आहे. गूळ मी इथं बारीक असा कट करून घेतला होता आणि तो आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. इथं गूळच आपल्याला ॲड करायचा आहे. साखर वगैरे ॲड करायची नाही. गुळाची चव वेगळी, साखरेची चव वेगळी. त्यामुळं आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स होतंय, त्याचबरोबर आपली फोडणी देखील संपूर्ण अशी गार होतीये. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आंबा जो कट केलेला आहे, कैरी जी आहे कट केलेली, ती त्याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. पण इथं लक्षात घ्यायचं, की ज्यावेळी फोडणी गरम असेल, त्यावेळी आपल्याला ना त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करायची आहे, ना त्याच्यामध्ये कट केलेली कैरी वापरायची आहे. फोडणी जी आहे, ती आपली व्यवस्थित गार झालेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये कट केलेली कैरी जी आहे, ती ॲड करून घेऊयात. कैरी ॲड करून झालेली आहे. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल, की याला काहीच पाणी सुटलेलं नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचा खार असा झालेला नाही आहे. तर आपण हे जे आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं ते थोडंसं मुरण्यासाठी म्हणून ठेवून द्यायचं आहे. मुरण्यासाठी ठेवल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटानं त्याला मीठ आणि गूळ याचं थोडंफार पाणी सुटलेलं जे आहे ते दिसून येईल. हे जे काही मीठ आणि गुळाचं पाणी सुटलेलं असेल, तर त्याला देखील एक वेगळीच अशी चव असते. तर आता मी इथं संपूर्ण कैरी जी आहे,
ती त्या सगळ्या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आणि इथं तुम्हाला दिसतंय मी खाली स्टँड जरी ठेवलं असेल तरी मी त्याला हात धरून ते सगळं मिक्स करते. याचा अर्थ असा आहे की आपली फोडणी जी आहे ती पूर्णपणे गार झालेली होती. सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आणि आपल्या लोणच्याला कलर देखील बघा खूप छान असा आलेला आहे. तर आता हे लोणचं जे आहे ते मी एका काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहे. आपल्याला लोणची कोणत्याही प्रकारची साठवताना ती शक्यतो चिनीमातीच्या किंवा काचेच्या अशा भांड्यांमध्ये आपल्याला ठेवायची आहेत. जर तुम्ही स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ठेवलं तर लोणचं जे आहे ते खराब होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे झटपट आणि चटपटीत असं कैरीचं जे लोणचं आहे ते तयार झालेलं आहे. आणखी 10 ते 15 मिनिटांनं त्याला थोडंसं पाणी सुटेल, त्यावेळी ते आणखी थोडं छान लागेल. तर ही होती आपली आजची झटपट आणि चटपटीत असं कैरीचं लोणचं बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.